ओबीसी बंजारी समाज आणि मुंडे समर्थक आक्रमक मनोज जरांगे व अंजली दमानिया यांचा तीव्र निषेध। काल दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी कोटनाका येथे मंत्री धनंजय मुंडे व बंजारी समाजाला कोणतेही कारण नसताना धमकी देणाऱ्या मनोज जरांगेच्या विरोधात आणि समाजाचा व अधिकारी कर्मचारी यांचा अपमान केल्याबद्दल अंजली दमानिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत ओबीसी बंजारी समाज जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर मोठ्या संख्येने जमला होता। ठाणे येथे मनोज जरांगे व अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, वसई, विरार, पनवेल, नवी मुंबई, बदलापूर, टिटवाळा इत्यादी सर्व परिसरातील बंजारी बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते। त्यानंतर पोलीस आयुक्त ठाणे यांचीही भेट घेण्यात आली। यावेळी बंजारी समाजाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच धनंजय गुट्टे, डॉक्टर अमोल गीते, गजानन आंधळे, शिवाजी वाघ, दीपक पोटे, संदीप चकोर तसेच बंजारी समाजाचे इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोग या ठिकाणी स्वर्गीय संतोषजी देशमुख यांची हत्या झाली। त्या हत्येतील आरोपी आज पोलिसांच्या ताब्यात आहेत। सरकारने SIT बसवली आहे। सरकारने CID कडे तपास दिलाय। बीडचे पोलीस तपास करतायत। वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्र्यांपासून या प्रकरणामध्ये लक्ष आहे आणि आरोपी ताब्यात असताना सुद्धा केवळ वंजारी समाजाची होत असलेली प्रगती देखवत नसल्यामुळं, पाहत नसल्यामुळे या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री असणारे आमचे समाजाचे भूषण आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांचा कुठलाही संबंध नसताना राजीनामा मागणे, यांच्याबद्दल चुकीची वक्तव्य करणे। परवा 4 जानेवारी रोजी मनोज जरांगे हा परभणीमध्ये बोलत होता। मुळामध्ये हा शिकलेला नाही, मुळामध्ये याचं शिक्षण झालं नाही, त्यामुळे लोकांनी जेवढं लावून दिलं तेवढं हा बोलतो। हा म्हणाला की या ठिकाणी धनंजय मुंडे यांना आम्ही मारू, धनंजय मुंडे यांची गाडी अडवू आणि या वंजारी समाजाला आणि धनंजय मुंडेंना त्यांच्या घरात घुसू मारू, अशा पद्धतीचं वक्तव्य आपल्या सर्व चॅनलवर मनोज जरांगे नामक माते फिरून केलेलं आहे। अंजली दमानिया नावाची जी सुपारीबाज सामाजिक कार्यकर्ती आहे, त्या बाईंनी सांगितलं की या समाजाच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने नोकऱ्या लागलेल्या आहेत, आमच्या समाजाची प्रगती यांना देखवत नाही, यांना पाहत नाही, म्हणून हत्या प्रकरण बाजूला ठेवून या ठिकाणी मनोज जरांगे असेल, अंजली दमानिया असेल, या ठिकाणी चुकीच्या मागण्या करतायत आणि या मागण्या करून समाजातील माते भडकवण्याचं काम त्यांनी केलं आहे। धनंजय मुंडे यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, धनंजय मुंडेंच्या कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे, वंजारी समाजाच्या लोकांना धोका निर्माण झाला आहे। मनोज जरांगेमुळे आज वंजारी लोक घाबरलेले आहेत। त्यामुळे माझी सरकारला आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्ताला विनंती आहे की मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी।